हॅलो वॉरियर्स, फक्त कंबाईन गट व पूर्वपरीक्षाच नाही तर 2027-28चा अर्थसंकल्प जाहीर होईपर्यंत जेवढ्या पण परीक्षा घेतल्या जातील, मग त्याच्यामध्ये MPSCची पूर्वपरीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, गट ब, गट क, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, सरळ सेवेची एक्झाम असेल किंवा इतर कुठलीही एक्झाम, ज्या एक्झामला GS किंवा GK आणि करंट अफेअर्स हे सब्जेक्ट आहेत, त्या एक्झामसाठी उपयुक्त ठरेल असं हे लेक्चर ठरणार आहे. कारण या लेक्चरमध्ये आपण केंद्राचा अर्थसंकल्प जो आहे 2026-27चा तो पाहणार आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा अर्थसंकल्प पाहताना आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये पाहतोय. केंद्रीय अर्थसंकल्पावरची जी टेस्ट आहे ती मी ऑलरेडी तुम्हाला दिलेली होती, तुम्ही ती सॉल्व्ह केली असेल अशी अपेक्षा. आज आपण त्या टेस्टमधले जे क्वेश्चन्स आहेत त्याचं ॲनालिसिस पाहणार आहोत आणि त्यासोबतच जे इम्पॉर्टंट फॅक्ट आहेत ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला प्रश्न होता, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27मध्ये डॅश डॅश कोटी रुपये इतके निर्गुंतवणुकीचे लक्ष ठेवण्यात आले आहे. ठीक आहे. आता ज्यांनी याच्या आधीचा अर्थसंकल्प डिटेलमध्ये अभ्यासले किंवा आपलं लेक्चर पाहिलेलं त्यांना माहिती असेल की 2025-26चा जो अर्थसंकल्प होता त्याच्यामध्ये 47,000 कोटी रुपये इतकं निर्गुंतवणुकीचं लक्ष ठेवण्यात आलेलं होतं. पण हे निर्गुंतवणुकीचं लक्ष जे आहे ते 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये वाढवण्यात आलेलं आहे आणि ते आता करण्यात आलेलं आहे जवळपास 80,000 कोटी रुपये. ठीक आहे. सो 2025च्या अर्थसंकल्पामध्ये निर्गुंतवणुकीचं लक्ष 47,000 कोटी इतकं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण 2026-27चा जर आपण विचार केला तर 80,000 कोटी रुपये हा आकडा खूप इम्पॉर्टंट आहे. इथे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हा ॲज इट इज लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या. 2 विधानं दिलेली आहेत आणि या 2 विधानांमधून तुम्हाला योग्य अयोग्य कुठलं आहे ते ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, 2025-26च्या सुधारित अंदाजानुसार कर GDP प्रमाण. आयोगाचा फेवरेटवाला पॉईंट आहे प्री आणि मेन्स दोन्हीच्या दृष्टीने. कर GDPचं प्रमाण जे आहे ते 11.2% इतकं आहे. 2026-27च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार कर GDPचं प्रमाण जे आहे ते 11.4% इतकं आहे. आता लक्षात घ्या की कर आणि GDP, कर GDP प्रमाण जे आहे, आपला जो GDP आहे याच्यापैकी कर महसुलाचं प्रमाण किती आहे याच्याशी रिलेटेड ही आकडेवारी आहे. मग जो कर महसूल आहे तो ॲक्च्युली जर तसं आपण पाहायला गेलं तर कर महसूल हा वाढला पाहिजे. म्हणजे कर GDPमध्ये कर महसुलाचं प्रमाण जे आहे ते वाढायला पाहिजे. मग इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या विधानामध्ये तुम्हाला 2025-26चं दिलेलं आहे ते 11.2 आहे. 26-27चा विचार केला तर 11.4 आहे, म्हणजे ते वाढलेलं आहे. पण या फॅक्टवरती प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस का आहेत? कारण जर आपण हे पाहिलं तर 2025-26 आणि 26-27चा जर आपण विचार केला तर कर GDPचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे, वाढलेलं नाही आहे. इथे दिलेली दोन्ही विधानं जी आहेत ना ती चुकीची आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, 2025-26च्या सुधारित अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर कर GDPचं प्रमाण जे होतं ते 11.4% इतकं होतं. पण 2026-27च्या अर्थसंकल्पीय अंदाजाचा विचार जर आपण केला तर कर GDPचं प्रमाण 11.2% इतकं आहे. मग हे कमी का झालेलं आहे? तुम्हाला आठवत असेल 2025च्या सप्टेंबरच्या दरम्यान तुम्ही ना न्यूजवरती सतत एक गोष्ट पाहिली असेल, दॅट इज जे काही GST टॅक्सेसचे रेट आहेत ते सरकारने कमी केलेले होते. ठीक आहे. आणि मग GSTचा रेट कमी झाला, ऑब्वियसली कर महसूल जो आहे, जो कर किंवा कर उत्पन्न जे सरकारला मिळणार आहे ते कमी झालं. याच्यासोबतच ज्यावेळेला आपण लास्ट इयरचं बजेट अभ्यासलेलं होतं अर्थसंकल्प, तेव्हा सुद्धा आपण पाहिलं होतं की आयकराच्या दरामध्ये सुद्धा गव्हर्नमेंटनी बदल केलेले होते. सो या सगळ्या गोष्टींमुळे कर महसुलाचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं होतं आणि त्यामुळे GDP सोबत त्याचं जे असणारं प्रमाण आहे ते सुद्धा कमी झालं आहे. 25-26ला हे 11.4%, हे आकडे लक्षातच ठेवा. 11.4% आधी होतं, आता जर पाहिलं आपण तर 11.2% इतकं ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिलं, भारत विस्तार योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे जी या अर्थसंकल्पामध्ये गव्हर्नमेंटनी जाहीर केलेली आहे. आणि मग आपल्याला याचा फुल फॉर्म पण माहिती पाहिजे, कारण फुल फॉर्म पण विचारतो आयोग बऱ्याचदा. आणि बऱ्याचदा काही योजना, कारण तुम्ही जर मोदी सरकारच्या जेवढ्या पण योजना आहेत आपण पाहिल्या, म्हणजे आता शक्ती पण आहे याच अर्थसंकल्पामध्ये, तर अशा काही योजना ज्या आहेत ना गव्हर्नमेंटच्या, त्याची नावं असे ठेवलेली आहेत की त्याच्यातून काहीतरी मिनिंगफुल आपल्याला अर्थ जो आहे, मिनिंगफुल असं काहीतरी आपल्याला काय म्हणतो आपण त्याला की फील होतं, म्हणजे जाणवतं.
आणि मग त्याचा जर आपण फुल फॉर्म पाहिला तर तो काहीतरी वेगळा असतो. तसं भारत विस्तार ही जी काही योजना आहे ही कृषी क्षेत्राशी संबंधित असलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, मग भारत विस्तारचा जर आपण फुल फॉर्म पाहिला तर भारत तर आहेच, विस्तारचा फुल फॉर्म आहे व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चरल रिसोर्सेस. ठीक आहे, अर्थसंकल्प 2026-27 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि उत्पादकता वाढवणं, त्याचबरोबर पीक विविधीकरण साध्य करणं याच्यावरती सुद्धा भर दिलेला आहे. सध्या झालं इथे असायला पाहिजे साध्य करणे याच्यावरती पण भर देण्यात आलेला आहे. आणि भारत विस्तार योजनेचा जर आपण स्पेसिफिकली विचार केला तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. भारत विस्तार काय आहे? AI वरती आधारित असणारा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. क्वेश्चन 100% बनू शकतो, कारण AIचा वापर ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये पण केला जातो. लास्ट इयर महाराष्ट्राने या संदर्भात काही तरतुदी केलेल्या होत्या. महाराष्ट्राने काही उपक्रम राबवलेले होते कृषी क्षेत्रामध्ये AIचा वापर करण्याशी संबंधित. तर हे जे प्रश्न आहेत हे विचारले जातात, कारण सध्या हे युग जे आहे ते AIचं आहे. इव्हन तुम्ही लास्ट इयर HDI जरी अभ्यासला असेल म्हणजे गेलेल्या कंबाईनसाठी, तर HDIच्या थीममध्ये सुद्धा तुम्हाला AI पाहायला मिळतं. ठीक आहे, शेती उत्पादकता वाढवणं, त्याचबरोबर योग्य निर्णय घेण्यास मदत करणं, कोणाला? शेतकऱ्यांना ऑब्वियसली. आणि विविध सरकारी योजनांची माहिती सुद्धा एकाच ठिकाणी देणं हे या ॲपचं किंवा आपण असं म्हणूया की या योजनेचं मुख्य उद्दिष्ट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. योजनेचं नाव काय आहे? भारत विस्तार. फुल फॉर्म काय आहे? व्हर्च्युअली इंटिग्रेटेड, नावातच आहे व्हर्च्युअल असणार आहे, व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चरल रिसोर्सेस. ठीक आहे, 2026-27 मधली अर्थसंकल्पामधली कृषी क्षेत्राशी संबंधित असणारी एक महत्त्वाची योजना तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हा पॉईंट जो आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. का? कारण आयोग जेव्हा पण प्रश्न विचारतो, आत्तापर्यंतचा इतिहास जर तुम्ही पाहिला, PYQ जर पाहिले, राजकोषीय तूट, महसुली तूट हे आयोगाने खूप वेळा विचारले. कर GDPचं प्रमाण विचारून झालेलं आहे, कर्ज आणि GDPचं प्रमाण हे विचारून झालेलं आहे. अर्थसंकल्पामध्ये असणारी वेगवेगळी जी आकडेवारी असते, आपल्याला असं वाटते की सगळे तर आकडेच आहेत, कधी पाठ करत बसणार, पण या सगळ्या आकडेवारीमध्ये जर आपल्याला म्हणजे प्रायोरिटाईज करायचं असेल, सगळ्यात इम्पॉर्टंट आकडा कुठला आहे? दॅट इज राजकोषीय तूट. ठीक आहे, तर हा विचारला जातो. इथे विचारलं आहे अर्थसंकल्प 2026-27 नुसार योग्य जोड्या ओळखा. कुठल्या ओळखायच्यात तुम्हाला? योग्य. कुठल्यात? राजकोषीय तूट 4.3%, महसुली तूट 1.5%, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. प्राथमिक तूट 0.3% दिलं आहे आणि परिणामकारक महसुली तूट 0.7% दिले. हे चुकीचं आहे, कारण प्राथमिक तूट जी आहे 0.7% आपल्याला पाहायला मिळते, परिणामकारक महसुली तूट 0.3% पाहायला मिळते. योग्य विचारलंय म्हणजे केवळ A आणि B योग्य, हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3. येस, पर्याय क्रमांक 3. मग आता राजकोषीय तूट आणि महसुली तूट, प्रभावी महसुली तूट, परिणामकारक महसुली तूट हे जर सगळं आपण पाहिलं तर इथे 2026-27 आणि इथे 2025-26चे आकडे दिलेत, हे तुम्हाला पाठच पाहिजेत. राजकोषीय तुटीचा जर आपण विचार केला तर 4.3 ही जी आहे 2026-27 नुसार आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे ही अंदाजित असेल की आपल्याला 4.3% ती आणायची आहे. 2025-26ला हे लक्ष 4.4% होतं. ठीक आहे, 2026-27 नुसार जर आपण महसुली तुटीचा विचार केला 1.5, गेल्या वर्षी पण 1.5 आहे, म्हणजे आकडा सेमच आहे. जर आपण प्राथमिक तुटीचा विचार केला तर 0.7%, गेल्या वर्षी 0.8% आहे. आणि परिणामकारक महसुली तूट किंवा यालाच तुम्हाला प्रभावी महसुली तूट असा पण शब्द दिला जाईल, 0.3%, लास्ट इयर आहे 0.6%. हा जो चार्ट आहे की नाही, हे इथे जेवढं काही मी दिलेलं आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, बाकी काही असो नसो अर्थसंकल्पातलं हे तुमच्याकडे असायला पाहिजे, हे लिहून ठेवा, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या. मागील काही वर्षापासून केंद्र शासनाच्या एकूण कर महसुलात प्रत्यक्ष करांचा वाटा हा सातत्याने वाढत चालला आहे. कशाचा? प्रत्यक्ष करांचा वाटा सातत्याने वाढत चालला आहे. तर अप्रत्यक्ष करांचा वाटा ही वाढत आहे. ठीक आहे, आता अप्रत्यक्ष करांचा वाटा सुद्धा वाढत आहे. पर्यायी उत्तर, आयोगाने याच्यापूर्वी असे प्रश्न विचारलेले आहेत. जर तुम्ही अभ्यास केला असेल PYQचा तर तुम्हाला माहिती असेल की एक लांबलचक विधान दिलेलं असतं ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि आयोग विचारतो की मग ते पूर्ण विधान बरोबर आहे का, उत्तरार्थ बरोबर आहे का, पूर्वार्ध बरोबर आहे. संपूर्ण विधान बरोबर आहे, विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे, संपूर्ण विधान चूक आहे की विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. मागील काही वर्षांचा जर आपण विचार केला
तर भारताच्या म्हणजे केंद्र शासनाचा जो काही एकूण कर महसूल आहे याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष करांचा वाटा हा वाढलेला दिसतोय. त्यामुळे विधानाचा पहिला भाग आहे तो तर बरोबर आहे. दुसरा पुढचा भाग काय म्हणतो, अप्रत्यक्ष करांचा वाटाही वाढत आहे, तर हे चुकीचं आहे. उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 4, विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. म्हणजे पहिलं अर्धवाक्य जे आहे ते बरोबर आहे. रिझन काय आहे, मागील काही वर्षापासून कर महसुलामध्ये प्रत्यक्ष करांचा जो वाटा आहे ना तो सातत्याने वाढतोय आणि अप्रत्यक्ष करांचा जो वाटा आहे ना तो घटत आहे. मग आता अप्रत्यक्ष करांचा वाटा घटतोय, प्रत्यक्ष करांचा वाटा घटतोय, हे चांगलं आहे का वाईट आहे इकॉनॉमीसाठी किंवा एकूणच जर आपण देशाचा विचार केला तर ऑब्व्हियसली चांगलं आहे. आता तुम्ही आम्ही आपल्यासारखे जे लोक असतात सर्वसामान्य ज्यांचं इन्कम जेमतेम आहे ते लोक प्रत्यक्ष कर भरत आहेत का, म्हणजे आयकर किंवा महामंडळ कर जो आहे असे कर आपण भरतोय का, नाही भरत आहोत. म्हणजे हे कर कोण देतात, हे कर प्रत्यक्ष कर देणारे लोक कोण आहेत, जे जास्त पैसा कमवत आहेत, जे श्रीमंत कॅटेगरीमध्ये येतात. आय विश की आपण पण त्या कॅटेगरीमध्ये जावं की आपल्याला कर भरावा लागावा. ठीक आहे. सो जर हे असेल की कर महसुलामध्ये जर प्रत्यक्ष करांचा वाटा वाढतोय याचा अर्थ श्रीमंत लोक जे आहेत ते अधिक कर भरत आहेत, कर महसूल वाढत आहे. अप्रत्यक्ष कर कुठले असतात, जसं GST हा अप्रत्यक्ष कर आहे आपल्याला माहिती आहे. एखाद्या सर्व्हिसेससाठी आपण जो काही टॅक्स देतो सर्वसामान्य लोक, म्हणजे प्रत्यक्ष करांचा विचार केला तर श्रीमंत लोकांना तो भरावा लागतो, जो जास्त कमवतो त्याला तो कर भरावा लागतोय. आणि जर आपण गरीब लोकांचा विचार केला किंवा गरीब आणि श्रीमंत या दोघांचे विचार केला तर त्यांना अप्रत्यक्ष कर सारख्याच प्रमाणात भरावे लागतात. म्हणजे याचाच अर्थ काय होईल की कर महसुलामध्ये प्रत्यक्ष करांचा वाटा वाढतोय, ही चांगली गोष्ट आहे. अप्रत्यक्ष करांचा वाटा घटत चाललाय, ही चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार 2025-26 या आर्थिक वर्षासाठी वास्तविक GDP वृद्धी दर हे सुद्धा विचारलं जातं. वास्तविक GDP वृद्धी दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे, 7.4, 7.2, 6.8 की 6.7. आता याच्यातले दोन्ही आकडे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. म्हणजे हा जो काही 2026-27चा अर्थसंकल्प आहे याच्यानुसार 2025-26 साठी त्यांनी विचारलेला आहे. तर तुम्हाला 2025-26 साठी माहिती पाहिजे आणि 26-27 साठी काय अंदाज व्यक्त केलेले आहेत हेही माहिती असायला पाहिजे. कारण लास्ट टाइम ज्यावेळेला आपण अर्थसंकल्प घेतलेला तिथे सुद्धा सेम याच पद्धतीचे आकडे आपण पाहिलेले होते. मग आता इथे जर तुम्ही पाहिलं 26-27 नुसार 2025-26 या आर्थिक वर्षासाठी वास्तविक GDP वृद्धी दर 7.4%, जे की आपल्या पर्याय क्रमांक 1 मध्ये होतं. ठीक आहे. 25-26 साठी 2026-27चा अर्थसंकल्प आहे, बजेट 26-27 आहे, पण याच्यानुसार 25-26 या आर्थिक वर्षासाठी वास्तविक GDP वृद्धी दर 7.4% राहण्याचा अंदाज आहे. तर 26-27 या आर्थिक वर्षासाठी वास्तविक GDP 6.8 ते 7.2. इम्पॉर्टंट आहे, ही रेंज सरळ विचारली जाईल की किती टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. 6.8 ते 7.2%, 6.8 ते 7.2%. गेल्या वर्षीचा विचारला म्हणजे याच अर्थसंकल्पामध्ये सांगितलं, पण तो किती सांगितलेले 7.4%. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अयोग्य विधान ओळखा. 4 विधानं दिलेली आहेत, विचारलंय अयोग्य कुठलं आहे. पहिल्या 26-27 मध्ये केंद्र शासनाचे कर्ज GDPच्या 55.6% होतं. जसं आपण कर GDPचं प्रमाण पाहिलं, कर्ज GDPचं प्रमाण, आपला जो GDP आहे आपण घेतलेलं कर्ज त्या कर्जाचं प्रमाण किती आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. 26-27 मध्ये केंद्र शासनाचे कर्ज GDPच्या 55.6% राहण्याचा अंदाज आहे. 2025-26च्या सुधारित अंदाजानुसार हे प्रमाण 56.1% इतकं होतं. केंद्र सरकारने मार्च 2030 पर्यंत हे कर्जाचं प्रमाण जे आहे ते GDPच्या 50% पर्यंत कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे की यापैकी नाही. जनरली जर तुम्हाला 3 विधानं दिली आहेत आणि चौथ्या विधानामध्ये यापैकी नाही असं दिलं आणि वरती अयोग्य विधान ओळखा दिले तर आपल्याला असं वाटतं की पर्याय क्रमांक 4 असेल, पण याचं उत्तर मात्र पर्याय क्रमांक 3 आहे. कारण या तिसऱ्या विधानामध्ये थोडीशी चूक आहे, ती आपण क्लिअर करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर पहिल्या 2 विधानांमधली माहिती आपण करून घेऊयात. 26-27 मध्ये आत्ताच्या अर्थसंकल्पानुसार चालू वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर केंद्र शासनाचं कर्ज GDPच्या 55.6% इतकं राहण्याचा अंदाज आहे. GDPच्या 55.6% इतकं कर्जाचं प्रमाण असणार आहे. 2025-26च्या सुधारित अंदाजानुसार हे जे प्रमाण आहे हे 56.1% होतं. मग आता विचार करा 2025-26ला हे किती आहे, 55.6%. आता जर आपण पाहिलं 56.1%,
एकच सेकंड, आपण इकडेच लिहूयात. 2025-26चा जर आपण विचार केला तर ते किती आहे? 56.1 आहे, 56.1%. 2026-27चा जर आपण विचार केला तर ते किती आहे? 55.6%. मग ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? ऑब्व्हियसली चांगली गोष्ट आहे, कारण आपण जे काही कर्ज घेतो आपल्या कर्जाचं जे प्रमाण आहे ते लास्ट इयरपेक्षा कमी झालं ना, आणि ते कमीच होणं अपेक्षित आहे, कमीच व्हायला पाहिजे. ठीक आहे. सो 25-26ला 56.1%, 26-27ला 55.6%. आणि इथे त्यांनी सांगितले की 50%पर्यंतचं लक्ष ठेवलं आहे, म्हणजे आपल्याला 55.6ला आत्ता आपण आहोत ना, आपल्याला 50%पर्यंत कमी यायचं आहे. मग हे 50%पर्यंत आपण कधी येणार आहोत? तर हे लक्ष ठेवलेलं आहे 2031साठी. इथे आयोगाला वाटलं तर आयोग 2047 देईल, कारण 2047साठी आपण खूप सगळे टार्गेट्स जे आहेत ते सेट केलेले आहेत. पण लक्षात ठेवा 2031पर्यंत कर्ज GDPचं प्रमाण, कर्जाचं GDPचं असणारं जे प्रमाण आहे ते 50%पर्यंत आणण्याचं जे आहे ते सरकारने ठरवलेलं आहे. हे सरकारचं उद्दिष्ट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं मार्च 2031पर्यंत. हे तिन्ही आकडे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. आता आणखी एक गोष्ट होऊ शकते, कन्सेप्च्युअल प्रश्न, मे बी मेन्सला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, आणि जर प्रीचा पेपर थोडासा अवघड काढायचा वाटला तर आयोगाला असंही वाटेल की असं विचारावं. कर GDPचं प्रमाण जे आपण मगाशी पाहिलं ना, 11.2 11.4 आठवत असेल तुम्हाला, हे जे प्रमाण आहे आयोग विचारलेल 25-26 आणि 26-27च्या दरम्यान कर GDPचं प्रमाण वाढले की कमी झाले. आपण पाहिलं कराचं जे काही GDPतला म्हणजे कर महसूल जो आहे तो कमी झालेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्या उलट हे जे कर्ज GDPचं आहे प्रमाण ते सुद्धा विचारलं जाईल, मग हे पण तुम्हाला माहिती पाहिजे की काय झालेलं आहे. ठीक आहे. 56.1 वरून 55.6%पर्यंत गेले, पण कर GDPचं प्रमाण वाढायला पाहिजे होतं, हे कमीच व्हायला पाहिजे होतं, हे कमी झालेलं आहे. क्लिअर? चलो नेक्स्ट क्वेश्चन. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये जेंडर बजेट अंतर्गत व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॉईंट, एकूण खर्चापैकी 8.86% इतकी तरतूद करण्यात आली होती. 2026-27च्या अर्थसंकल्पाअंतर्गत हे प्रमाण -% इतकं करण्यात आलेलं आहे. लास्ट इयरच्या आय थिंक 2023च्या की 24च्या मेन्सला आयोगाने सरळ सेम हेच स्ट्रक्चर, सेम असंच एक विधान विचारलं. तिथे फक्त त्यांनी 2024-25 आणि 25-26चं विचारलेलं. आयोगाला वाटलं तर आयोग आता 25-26 आणि 26-27चं विचारेल, सेम हेच सेंटेन्स होतं. मग आता आपण जर पाहिलं तर 2025-26ला 8.86 होतं, त्याच्या अगोदर आय थिंक 6.68 समथिंग होतं. हा चौथा जो ऑप्शन आहे ना तर त्याच्याशी रिलेटेड थोडासा जवळपास असेल किंवा मे बी ॲक्युरेट 6.68 असू शकतं. आणि आता जर आपण पाहिलं 2026-27मध्ये तर ते झालेलं आहे 9.37% इतकं जेंडर बजेटचं प्रमाण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 2025-26मध्ये जेंडर बजेट अंतर्गत एकूण खर्चापैकी 8.86% इतकी तरतूद करण्यात आली होती. 2026-27च्या अर्थसंकल्पांतर्गत हे प्रमाण 9.37% इतकं करण्यात आलेलं आहे. म्हणजेच जर आपण मागील वर्षाच्या तुलनेमध्ये, मागील वर्षी जेवढं काही होतं जेंडर बजेट त्याची जर तुलना केली तर त्या तुलनेत यावर्षी 11.55ची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. 11.55ची. नेक्स्ट आहे 2026-27च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार केंद्र शासनाच्या एकूण जमेमध्ये वाटा असणारे घटक उतरत्या क्रमाने लावा, जास्तकडून कमीकडे. या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला PYQमध्ये पाहायला मिळतील की केंद्र सरकारकडे म्हणजे रुपया येतो कसा आणि रुपया जातो कसा. सर्वाधिक म्हणजे गव्हर्नमेंटचा खर्च पण विचारून झालेला आहे यापूर्वी, गव्हर्नमेंटचं इन्कम पण विचारून झालेलं आहे. त्यामुळे हे या दोन्ही गोष्टी माहिती पाहिजेत. मग आपण जर 2026-27च्या अर्थसंकल्पानुसार जर विचार केला रुपया कसा येणार किंवा जे काही केंद्र सरकारची एकूण जमा असेल त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वाधिक प्रमाण हे कर्जे व दायित्व यांचं आहे. डेट आणि जे आपण हे म्हणतो लायबिलिटीज याचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला येतो आयकर, आपल्याला असं वाटतं GST, पण आयकर जो आहे तो दुसऱ्या क्रमांकाला आहे. देन आहे महामंडळ कर, त्याच्यानंतर आहे वस्तू व सेवा कर. मग आता याच्यावरून पण तुमच्या लक्षात येईल आयकर असेल किंवा महामंडळ कर असेल हे आहेत आपले प्रत्यक्ष कर, बरोबर. मग जर हे प्रत्यक्ष कर आहेत, आपण पाहिलं की केंद्र सरकारच्या जमेमध्ये कर महसुलामध्ये प्रत्यक्ष करांचा वाटा आहे तो वाढत चाललेला आहे, अप्रत्यक्ष करांचा वाटा आहे तो कमी होत चाललेला आहे. पाहिलं
पुढे प्रत्यक्ष कर आहे, त्याच्यानंतर अप्रत्यक्ष कर आहे. म्हणजे हा क्रम पण इथे तुम्हाला पाहायला मिळतो. मग जर आपण हे पाहिलं थोडक्यात तर केंद्र शासनाच्या एकूण जमेमध्ये वाटा असणारे जे घटक आहेत, कर्ज आणि दायित्व 24%. ठीक आहे, म्हणजे 100 पैसे जर आपण कन्सिडर केले तर त्यातले 24 पैसे हे कर्ज व दायित्व याच्यातून आहेत. आयकर 21%, महामंडळ कर 18%, वस्तू व सेवा कर 15%. आयोगाला वाटलं तर सरळ सरळ असा प्रश्न आयोग तुम्हाला जोड्या लावायला देईल, तुम्हाला हे माहिती पाहिजे. ठीक आहे, जोड्या लावायला जर याला तुम्हाला क्रम माहिती असेल, एक्झॅक्टली आकडे माहिती नसतील तरी तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. इथे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून घेतलेली एक इमेज आहे की रुपया कसा येणार आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं बॉरोविंग्स अँड लायबिलिटीज, मी डेट्स म्हटलं बघा अशी, बॉरोविंग्स अँड लायबिलिटीज हा आहे 24%चा आकडा. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर इन्कम टॅक्स आहे 21%. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर कॉर्पोरेशन टॅक्स आहे 18%. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलेला जीएसटीचं जर प्रमाण पाहिलं तर ते आहे 15%. ठीक आहे, आणि मग बाकीचे जर आपण पाहिले तर इथे कस्टम्सचे 4%, एक्साइज युनियन ड्युटीज आहे 6%, नॉन टॅक्स रेव्हेन्यू 10% आहे. नॉन टॅक्स रेव्हेन्यू जो आहे तो 10% आहे. आणि नॉन डेट कॅपिटल रिसिट्स 2% आहे, खूप कमी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने रुपया कसा येणार असा जरी प्रश्न आला तरी तुम्हाला हे एवढी इन्फॉर्मेशन इनफ आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये आयकराचे दर व टप्पे यामध्ये कोणतेही बदल न करता ते 2025-26 प्रमाणेच ठेवण्यात आले आहेत. हे विधान 100% बरोबर आहे, कारण आपण 2025-26 ज्यांनी अर्थसंकल्प तो पाहिलेला नाही तोही पाहून घ्या. या भ्रमात राहू नका की आत्ताचा रिसेंटचा जाहीर झाला म्हणजे लास्ट इयरचं विचारलं जाणार नाही. PYQ पाहिले आयोगाचा ट्रेंड जर तुम्ही पाहिला तर आयोगाने म्हणजे रिसेंटचं बजेट आल्यानंतर सुद्धा मागच्या बजेटवरती पण प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, मग आयकराचे जे टप्पे आहेत की नाही मागच्या वर्षीचे ते मी दिलेले आहेत लेक्चरमध्ये, ते पाहून घ्या. त्याच्यामध्ये आणि आत्ता 2026-27चा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही आहे. या अर्थसंकल्पानुसार जुना आयकर कायदा 1960च्या जागी नवीन आयकर कायदा 2025 जो आहे तो अंमलात येईल. तुम्हाला हे माहिती असेल की नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट जो आहे तो आलेला आहे 2025. ठीक आहे, त्याच्याबद्दलची थोडी माहिती जी आहे ती अभ्यासून ठेवा. होमवर्क आहे तुम्हाला की तो कधीपासून लागू झाला, त्याच्यानंतर कधी पारित झाला आणि त्याच्यामधले काही ठळक अशा जे काही बाबी असतील, जी वैशिष्ट्ये असतील कमेंट करून सांगा. म्हणजे कमेंटच्या नादाने किमान तुम्ही जाऊन ते सर्च तरी कराल. ठीक आहे, सो हा जो काही नवीन आयकर कायदा आहे तो अंमलात येईल असं म्हटलं तर आता नवीन तर अंमलात येईल इतकं करेक्ट आहे, पण आधीचा जो आयकर कायदा आहे की नाही तो 1960चा नाही आहे, तो 1961चा आहे. आणि हे असं देण्याचं कारण फक्त इतकंच होतं की आपण किती काळजीपूर्वक प्रश्न वाचतोय, की इझी प्रश्न वाटला म्हणून आपण घाईघाईमध्ये त्याचं उत्तर देतोय. हे फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड आहे की नाही हे चेक करण्यासाठी म्हणून हे विधान होतं. सो केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये आयकराचे दर आणि टप्पे याच्यामध्ये कोणतेही बदल न करता 2025-26 प्रमाणेच ते ठेवण्यात आलेले आहेत. जे टप्पे आहेत ते तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. 5-5च्या फरकाने आय थिंक 4च्या फरकाने और समथिंग आहे ते. ठीक आहे, पाहून घ्या एकदा. या अर्थसंकल्पानुसार जुना आयकर कायदा जो आहे 1961चा त्याच्या जागी नवीन आयकर कायदा 2025 हा अंमलात येईल. जुना आयकर कायदा 1961चा आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, जो खूपच जुना आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. अर्थसंकल्प 2026-27 नुसार केंद्र शासनाचा सर्वाधिक खर्च वाहतूक क्षेत्रावरती होणं अपेक्षित आहे. पहिलं विधान बरोबर आहे. तुम्ही जर पाहिला असेल अर्थसंकल्पाचा रुपया कसा जाणार किंवा जो खर्च दिलेला आहे तर त्याच्यामध्ये सर्वाधिक एक्सपेंडिचर सर्वात जास्त खर्च जो आहे तो वाहतूक क्षेत्रावरती आहे. शिक्षणावरील खर्च हा आरोग्यावरील खर्चापेक्षा कमी आहे. हे विधान चुकीचे आहे, कारण शिक्षणावरचा खर्च जो आहे तो आरोग्यावरच्या खर्चापेक्षा जास्त आहे. शिक्षण क्षेत्र वरती येते, आरोग्य क्षेत्र नंतर येते. आणि तिसरं विधान आहे, कृषी व संलग्न क्षेत्रावरील खर्चापेक्षा ग्रामीण विकासातील खर्च हा जास्त आहे. तर हे विधान बरोबर आहे. कृषी आणि संलग्नपेक्षा ग्रामीण क्षेत्रावरती जास्त खर्च करण्यात आलेला आहे. म्हणजे पहिलं आणि तिसरं विधान बरोबर आहे. ए आणि सी बरोबर. कुठे? पर्याय क्रमांक 4 मध्ये हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, मग याचं उत्तर आहे 4. अर्थसंकल्प 2026-27 नुसार सर्वाधिक खर्च वाहतूक क्षेत्रावरती अपेक्षित आहे. शिक्षणावरचा खर्च आरोग्यावरच्या खर्चापेक्षा जास्त आहे. कृषी व संलग्न क्षेत्रावरच्या खर्चापेक्षा ग्रामीण विकासातील खर्च हा सुद्धा जास्त आहे. मग आता इथे आपण काही आकडे पाहणार आहोत की
या अर्थसंकल्पामध्ये कशावरती किती खर्च करण्यात आलेला आहे. वाहतूक क्षेत्राचं जर आपण पाहिलं तर कोटी रुपयांमध्ये आकडे आहेत 5,98,520 कोटी रुपये, इतका जास्त खर्च वाहतूक क्षेत्रावरती आहे. त्याच्यानंतर येतं संरक्षण, त्याच्यानंतर ग्रामीण विकास, त्यानंतर गृह व्यवहार, त्याच्यानंतर कृषी व संलग्न क्रिया, त्यानंतर आहे शिक्षण, ऊर्जा, आरोग्य आणि शहरी विकास. ठीक आहे, तर इकडे इमेज पण दिलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा येतं ट्रान्सपोर्टनी काय घेऊन जायचं आपल्याला, जी काही आपले संरक्षणासाठी लागणारी हत्यारं आहेत ती. ठीक आहे, त्याच्यानंतर मग काय करायचं आपल्याला, ग्रामीण विकास करायचा आहे. त्याच्यानंतर आहे गृहव्यवहार म्हणजे होम अफेअर्स. त्याच्यानंतर येते शेतीनंतर येतं एज्युकेशन. ठीक आहे, म्हणजे ज्या मुली शेतकरी नवरा नको म्हणतात ना, त्यांनी लक्षात घ्या की आधी शेती आहे, त्याच्यानंतर शिक्षण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर एनर्जी, त्याच्यानंतर हेल्थ, त्याच्यानंतर अर्बन डेव्हलपमेंट, IT अँड टेलिकॉम. मग बाकीचे दिलेले आहेत इथे कॉमर्स अँड इंडस्ट्री, सोशल वेलफेअर आहे, सायंटिफिक डिपार्टमेंट्स आहे, टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन, एक्सटर्नल अफेअर्स, फायनान्स अँड डेव्हलपमेंट, हे सगळं जे आहे. तर हे पहिले ॲटलिस्ट तुम्हाला काही माहिती असायला पाहिजे. याच्यामध्ये स्पेसिफिकली एज्युकेशन आणि हे जे आहे याच्यामध्ये एक मिनिट, एज्युकेशनचं जर पाहिलं तर तो लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. 1,39,289 कोटी रुपये इतका. ठीक आहे, वाहतूक सर्वात जास्त आहे म्हणून जवळपास 6 लाख कोटीच्या आसपास, थोडासा कमी, अदरवाईज तिथंपर्यंत आपण म्हणू शकतो 5,98,000. ठीक आहे, त्याच्यानंतर संरक्षण 5,98,000 कोटी रुपये. त्याच्यानंतर संरक्षण, वाहतुकीने काय करायचं, संरक्षणाची जी काही साधनं आहेत, वेपन्स आहेत, ती आपल्याला पोहोचवायची आहे. त्याच्यानंतर आपण ग्रामीण भागात जाऊन ग्रामीण भागाचा विकास करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला घरातल्या व्यवहारांवरती लक्ष द्यावं लागेल. जर ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर घर सांभाळा, देन शेती सांभाळा, कृषी आणि संलग्न क्रिया, आणि त्याच्यानंतर मग शिक्षण, ऊर्जा, आरोग्य आणि शहरी विकास, असा हा क्रम राहील. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिला क्वेश्चन, तर इथे तुम्हाला 4 विधानं दिली आहेत. अगेन तुम्हाला विचारलं की योग्य विधान कोणतं, असे प्रश्न आले आणि असे जर ऑप्शन असते तर इझी असतं की जे एक रॉंग आहे ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. पहिलं विधान आहे 2026-27चा अर्थसंकल्प. हा असा अर्थसंकल्प आहे जो पहिल्यांदाच रविवारी सादर करण्यात आला, सुट्टीच्या दिवशी सादर करण्यात आला होता, आठवत असेल जर तुम्ही पाहिलं असेल तर. ठीक आहे, सो पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. माझ्या उत्तरामध्ये ए असायला पाहिजे. हा ऑप्शन गेला. मला फक्त आता एक चुकीचं विधान माहिती पाहिजे, मग मी सगळंच एलिमिनेट करू शकेल. दुसरं विधान आहे माघ पौर्णिमा तसेच गुरु रविदास यांच्या जयंतीच्या दिवशी हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आय थिंक या दिवशी यात्रा होती कुठेतरी, मला असं वाटतंय. अर्थसंकल्पाच्या दिवशी मी यात्रेत होते. माघ पौर्णिमा तसेच गुरु रविदास यांच्या जयंतीच्या दिवशी हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, हे बरोबर आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मोरारजी देसाई यांच्या नावावरती आहे आणि मे बी नेक्स्ट इयर हे रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतं. ठीक आहे, सो हे विधानही बरोबर आहे. सलग 9 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा मान पी चिदंबरम आणि निर्मला सीतारामन यांच्या नावे जातो. तर लक्षात घ्या की 9 वेळा अर्थसंकल्प आहे पी चिदंबरम आणि निर्मला सीतारामन, सलग 9 वेळा निर्मला सीतारामन. रेकॉर्ड ब्रेक, व्हेरी गुड. सो हे 3 डी वाले ऑप्शन गेले. पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे तुमचं उत्तर. आणि मग ज्यांना असं वाटतं की काय करू शकतात महिला, अख्खी इकॉनॉमी सांभाळते एक महिला, पहा. ठीक आहे, उत्तर 1, 9 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा मान पी चिदंबरम आणि निर्मला सीतारामन यांच्या नावावरती आहे. सलग 9 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा मान जो आहे तो निर्मला सीतारामन यांना जातो. त्याच्यानंतर आतापर्यंत सर्वाधिक वेळा म्हणजे 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जो आहे तो मोरारजी देसाई यांच्या नावावरती आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार VBG रामजी, माहिती असेल ही तुम्हाला योजना, VBG रामजी या योजनेवरचा जो खर्च आहे तो MG नरेगास, जी आपण मनरेगा म्हणतो, याच्यावरच्या खर्चापेक्षा कमी आहे. आणि मनरेगावरचा जो खर्च 2025-26 या आर्थिक वर्षात 88,000 इतका होता. 2026-27 मध्ये तो 30,000 कोटी रुपये इतका करण्यात आलेला आहे. बरोबर कुठलं, चुकीचं कुठलं? आता ही VBG रामजी योजना जी आहे ना, त्याच्यामध्येच ही मनरेगा जी आहे ती थोडक्यात विलीन करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर VBG रामजी पहिल्यांदाच आहे या अर्थसंकल्पामध्ये. याच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती खर्च करण्यात आलेला आहे. आय थिंक ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाला ही योजना येते. ठीक आहे,
पहिली तर गरीब कल्याण अन्न योजना, PM गरीब कल्याण अन्न योजना येते, त्याच्यानंतर VBG रामजी योजना येते. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाला ही योजना आहे, तर मनरेगापेक्षा कमी निश्चितच असणार नाही आहे. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. ए योग्यवाले ऑप्शन माझे गेले. बीचा जर विचार केला तर मनरेगावरती लास्ट इयर जास्त खर्च केलेला होता, जवळपास 88,000 कोटी. हे बरोबर आहे. यावर्षी मात्र तो 30,000 कोटीवरती आकडा आणण्यात आलेला आहे, म्हणजे फक्त बी योग्य. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. मग आता जर आपण पाहिलं तर VBG रामजी योजना जी आहे, या योजनेवरचा खर्च मनरेगापेक्षा जास्त आहे. VBG रामजी 95,692 कोटी रुपये इतका खर्च आहे. 95,692 कोटी रुपये इतका. ठीक आहे. मनरेगा यावर्षी 30,000 आहे, लास्ट इयर तो होता 88,000. ठीक आहे. आता तो किती आहे? 30,000 इतका आहे. मग आता थोडक्यात हे जे VBG रामजी हे ज्यावेळेला विधेयक पण आलेलं खूप चर्चेमध्ये होतं, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन असं त्याचं नाव आहे. VB काय आहे? विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन. ग्रामीण हे जी जे आहे ना, ग्रामीणसाठी आहे. ठीक आहे. आणि ते हमी गॅरंटीचा G1 आहे. ठीक आहे. तर हा जो काही कायदा आहे, 20 वर्षापेक्षा जुना असणारा जो मनरेगा कायदा आहे, तो बदलून लागू करण्यात आलेला नवीन कायदा. ग्रामीण भागातल्या कुटुंबांना 100 ऐवजी, मनरेगामध्ये 100 दिवसांचा रोजगार हे तुम्हाला माहिती असेल, 100 ऐवजी आता 125 दिवसांचा जो काही रोजगार आहे तो देणं हे या मिशनचं उद्दिष्ट आहे. आय थिंक लास्ट टाइम मी डिस्कशनमध्ये मेन्सच्या मुलांचं घेतले, मे बी ही योजना डिटेलमध्ये डिस्कस केलेली होती. तर एकदा नेटवरती जाऊन किंवा तुमच्याकडच्या पुस्तकामध्ये जर माहिती असेल तर या योजनेची डिटेल माहिती जी आहे ती वाचून ठेवा. कारण आयोगाने आत्तापर्यंत मनरेगावरती प्रश्न विचारलेत, म्हणजे मनरेगा लागू होण्याची तारीख, सुरुवातीला प्रायोगिक तत्वावरती किती जिल्ह्यांमध्ये लागू झाली, संपूर्ण भारतामध्ये कधी लागू झाली, तो कायदा कधी पारित झाला, त्या डेट्स विचारलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मग कामं जे आहे ते कोण निश्चित करतं, ग्रामसभेचा त्याच्यामध्ये काय रोल आहे ते विचारलेलं आहे. या योजनेच्या बाबतीत होणारा जो खर्च आहे, केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये असणारं प्रमाण हे विचारलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या अँगलनी किती दिवसांचा रोजगार, किती रोजगार भत्ता, हे सगळं विचारून झालं आहे मनरेगावरती. फेवरेटवाला पॉईंट होता. आणि जर त्याची जागा आता VBG रामजी यांनी घेतली असेल तर ऑब्व्हियसली, म्हणजे या योजनेने घेतली असेल तर ऑब्व्हियसली इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की कुठले कुठले बदल या कायद्याने करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, ऑरेंज इकॉनॉमी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? कशाशी असेल? ऑप्शन वाचले तर तुम्हाला कळेल की एक ऑप्शन थोडा वेगळा दिसतोय. म्हणजे जनरली ज्याने खूप क्वेश्चन्सची फार प्रॅक्टिस केलेली असते त्याला लगेच कळेल की बौद्धिक संपदा आणि मूल्यनिर्मितीशी संबंधित ऑरेंज इकॉनॉमी जी आहे ही संकल्पना आहे. बौद्धिक संपदा असेल, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक घटकांच्या माध्यमातून मूल्यनिर्मिती करणारं हे इकॉनॉमीचं एक क्षेत्र असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये जे काही ॲडव्हर्टाइजमेंट होते, मार्केटिंग फील्ड आहे, डिझाईन आहे, फिल्म आहे, संगीत आहे, गेमिंग, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत, ते सगळे कुठे येतात? या ऑरेंज इकॉनॉमीमध्ये येतात. आणि या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न, टेस्टमधला शेवटचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार एकूण अंदाजित खर्च हा 50 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. म्हणजे हा जो अर्थसंकल्प आहे हा 50 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा आहे का? हे करेक्ट आहे. आपला अर्थसंकल्प आता 50 लाख कोटींच्या पुढे गेलेला आहे. पहिलं विधान बरोबर आहे. आणि 2014-15च्या तुलनेत जर आपण भांडवली खर्चाचा विचार केला तर तो जवळपास 6 पटीने वाढलेला आहे का? तर हो, वाढलेला आहे. ही दोन्ही विधानं जी आहेत ती बरोबर आहे. काय विचारलं तुम्हाला? पर्यायी उत्तर दिलेत, ए आणि बी बरोबर. पर्याय क्रमांक 4 असेल या प्रश्नाचं उत्तर. मग आता इथे पहा, अर्थसंकल्प 2026-27 मध्ये अंदाजित खर्च 53.47 लाख कोटी. तोंडपाठ ठेवा हा आकडा, विचारेल आयोग. महसुली खर्च 41.25 लाख कोटी. म्हणजे हा जो काही एकूण अंदाजित खर्च आहे, एकूण जे आपलं बजेट आहे 53.47 लाख कोटीचं, याच्यापैकी महसुली खर्च जो आहे तो 41.25 आहे. मग महसुली खर्च, भांडवली खर्च, महसुली जमा, भांडवली जमा याच्यात जर तुमचं कन्फ्युजन होत असेल, एक साधं सिंपल काम करायचं. इकॉनॉमिक्स बाय वॉरियर ऑफिसर ही प्लेलिस्ट ओपन करायची. त्याच्यामध्ये याच्या ट्रिक्स दिल्यात मी, म्हणजे अगदी डे टू डे लाईफमधली उदाहरणं देऊन तुम्हाला समजवलं की महसुली खर्च काय असेल, भांडवली खर्च काय असेल. आणि तो काय इम्पॉर्टंट आहे? कारण आयोगाने भांडवली खर्चामध्ये काय येतं, महसुली खर्चामध्ये काय येतं, महसुली जमेमध्ये काय येतं, भांडवली जमेमध्ये काय येतं, हे प्रश्न विचारलेले आहेत आणि तिथे जास्त कन्फ्युजन होतं. ठीक आहे. सो महसुली खर्च एवढा आहे, पण जो विचारला जाईल तो भांडवली खर्च, कारण या भांडवली खर्चातून आपल्याला बरंच काही आउटपुट जे आहे ते मिळत असतं. ठीक आहे. सो 12.2 लाख कोटी रुपये इतका भांडवली खर्च जो आहे तो या अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आलेला आहे.
2014-15 साली हा भांडवली खर्च 2 लाख कोटी होता फक्त. 2 लाख कोटीवरून 12.2 लाख कोटी, म्हणजे जवळपास याच्या 6 पट तो वाढलेला आहे. त्यामुळे दुसरं विधान जे आहे ते सुद्धा बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण अर्थसंकल्पामधले काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते कंप्लीट केलेले आहेत. जर तुम्हाला याच पद्धतीने महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हवा असेल तर कमेंटमध्ये महाबजेट लिहायला विसरू नका. त्याचबरोबर केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सुद्धा काही योजना आहेत ज्या नव्याने, म्हणजे शक्ती वगैरे आहेत याच्याशी रिलेटेड, मेडिकलशी संदर्भात किंवा काय म्हणतो आपण त्याला, औषधांशी संबंधित वगैरे. तर काही योजना आणि असे काही पॉईंट, एखादा कॉरिडॉर वगैरे, हे जे काही पॉईंट थोडेफार राहिलेले आहेत, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टेस्ट 2 अशी कमेंट करा. त्याच्यामध्ये म्हणजे दुसरी बजेटची टेस्ट येईल, त्याच्यामध्ये आपण हे जे उरलेले पॉईंट आहेत ते कव्हर करू. आणि जर महाराष्ट्राचं महाबजेट पाहायचं असेल तर कमेंटमध्ये महाबजेट लिहायला विसरू नका. जेवढ्या जास्त महाबजेटच्या कमेंट येतील तेवढं लवकर ते लेक्चर येईल. ठीक आहे. आणि अजून एकदा सांगते की लेक्चर खूप स्टुडंट पाहत आहेत, सबस्क्राईब करायला विसरतात. सो चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे नेक्स्ट लेक्चर जेव्हा मी देईन किंवा कुठलीही अपडेट असेल टेस्टशी रिलेटेड तर ती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. टेस्ट आपल्या ॲपवरती किंवा टेलिग्रामवरती मिळतील. त्याच्यामुळे प्ले स्टोअरला जाऊन ॲप डाउनलोड करा. टेलिग्रामवरती वॉरियर ऑफिसर हा जो आपला काही टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही सबस्क्राईब करा. बाकी तुमच्या काही शंका असतील, एक्झामपर्यंत एखादा टॉपिक हार्ड वाटतोय पण तो इम्पॉर्टंट आहे आणि तो करायचा आहे, तर कमेंट करून तो टॉपिक नक्की सांगा. त्या टॉपिकवरचं लेक्चर घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन. आजचं हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे सांगायला विसरू नका. जर हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि पुढच्या लेक्चरसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.